पुन्हा आपला सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो, आज आपण ज्या कार्यासाठी, ज्या आंदोलनाच्यासाठी एकत्र झालेले आहात त्या सर्व संविधान प्रेमींचे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी स्वागत करीत आहोत. पण पुन्हा आपणास ज्यांनी आतापर्यंत बाहेर उभे राहून जे लोक ऐकत असतील त्यांना विनंती आहे की हा मोर्चा काही बौद्धांचा नाही, हा मोर्चा काही आदिवासींचा नाही, हा मोर्चा कोणी एका जाती धर्मापंथाचा नाही. या देशात राहणाऱ्या, या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाच्या नुसार ज्याला वागणूक मिळत आहे त्या प्रत्येकाच्या सन्मानाचा आणि अमित शहानी केलेल्या बाबासाहेबांच्या अपमानाचा निषेध मोर्चा आहे. आजच्या आपल्या या मोर्चाचे ज्या प्रमुख मागण्या आहेत की देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर 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 एक नाम लेना फैशन हो चुका है. अगर इतनी बार आप भगवान का नाम लेते तो आपको स्वर्ग मिल गया होता. इतक्या चुकीच्या आणि असभ्य शब्दामध्ये बाबासाहेबांसारख्या महान मानवाचा त्या व्यक्तीने अपमान केला आहे. मला हे म्हणायचं आहे की जर इतक्या वेळा तू भगवानचं नाव घेता मग तुला आतापर्यंत स्वर्ग का मिळाला नाही? या धर्तीवर तू ओझं का आहे बाळा? तू जाणार निघून. अरे तुला स्वर्ग पाहिजे ना, तुला स्वर्ग पाहिजे, तो स्वर्ग तुला जमिनीवर नाही भेटत तर तू निघून जा. अरे म्हणून जा ना. जर तुला असं वाटते की इथं बाबासाहेबांचं नाव घेऊन स्वर्ग मिळत नाही आणि जे नाव घेऊन तुला स्वर्ग मिळत आहे ते नाव तू घेतोच आहे, तुझं वय इतकं झालं आहे तरी तुला स्वर्ग का मिळालं नाही? तू जा निघून, स्वर्गात जा. आम्ही तुला शुभेच्छा देऊ. तिथं जाऊन रंगा उर्वशीचा डान्स पहा. इथं कशाला बसलाय? जा स्वर्गात. या असभ्य व्यक्तीच्या असभ्य वर्तनाबद्दल हा निषेध मोर्चा आहे. त्याचप्रमाणे परभणी या ठिकाणी जी संविधानाच्या प्रतिकृतीची अवहेलना करण्यात आली, जो अपमान करण्यात आला, परभणी या ठिकाणी असलेल्या चौकामध्ये जे संविधानाची प्रतिकृती बसवलेली होती जी आहे तिला उचलून फेकून एका नालायक व्यक्तीने त्या संविधानाचा अपमान केला आहे. मग संविधान हे फक्त बौद्धांचे आहे का? संविधान फक्त बौद्धांसाठी लिहिलेलं आहे का? संविधानामधून मिळणारे हक्क आणि अधिकार फक्त या मागा महारांना मिळत आहेत का? या देशातली जी महिला आहे ती मग ब्राह्मणाची असो, कुणब्याची असो, मागाची असो, पारध्याची असो, प्रत्येकाची कोणाचीही जी महिला असेल ती मनुस्मृतीच्या नियमानुसार तुच्छ समजली जायची. त्या तुच्छ महिलेला अधिकार देणारा ग्रंथ म्हणजे भारताचं संविधान. हे संविधान जेव्हा अपमानित केलं जातं तेव्हा फक्त एकच प्रकारचा समुदाय पुढे येतो. ही मात्र खंत आहे. आणि त्या परभणीमध्ये झालेल्या ज्या अपमानजनक ज्या घटनेचा विरोध आपण या ठिकाणी करायला आलेलो आहोत त्या नालायक माणसाला या सरकारने माथे सुरू ठरवलं आहे, मनोरुग्ण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग हा मनोरुग्ण, या मनोरुग्णाने कधी त्याच्या घरच्या देवाऱ्यात असा प्रकार केला आहे का? त्याने त्याच्या बापाला गोटा मारला आहे का? त्याने त्याच्या आईला शिवी घातली आहे का मनोरुग्ण फक्त बाबासाहेबांचा अपमान करण्यासाठीच पैदा होतात का? त्या गोष्टीच्या विरोधात हा मोर्चा आहे. त्यानंतर त्या परभणीच्या काळामध्ये एक शिक्षित, सुशिक्षित, शाळा शिकणारा, शाळा नव्हे कायद्याचं ज्ञान घेणारा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा एक तरुण, मला आनंदही वाटतो आणि त्या व्यक्तीच्या निधनामुळे दुःखही वाटते. आनंद यासाठी वाटतो की तो व्यक्ती खरा खुरा बाबासाहेबांचा अनुयायी आहे. तो शहीद झाला म्हणून नव्हे, तो शहीद झाला म्हणून बाबासाहेबांचा खरा खरा अनुयायी नाही, तर तो बौद्धांच्या व्यतिरिक्त समाजातून आलेला आहे. त्यासाठी आपण एकदा त्या व्यक्तीला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. तो समाजाचा तो व्यक्ती, तो या संविधानाचा प्रेमी आहे, संविधानाचा अभ्यास आहे. कारण कायद्याचा तो स्टुडंट होता, कायद्याचा विद्यार्थी होता. त्या व्यक्तीला त्याच्या मरणोपरांत या शासनाने न्याय दिलेला नाही, त्याला न्याय मिळावा यासाठी आपला हा मोर्चा आहे. सोबतच एक महत्वाची गोष्ट आपल्या नाकाखालीची गोष्ट अचलपूर या ठिकाणी काही समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर, एका बुद्धविहारासमोर बुंदेलपुरा नावाचा एक त्या ठिकाणी बोलला आहे. अचलपुरामध्ये, त्या अचलपुरामधल्या बुंदेलपुरामध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर, बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धांच्या आणि महापुरुषांच्या ज्या प्रतिमा ठेवलेल्या ज्या विहारामध्ये आहेत त्या विहारासमोर त्रिशूल काढायचा का बरं? तुम्हाला तिथे जागा मिळेल का? मिळाली का? त्याच्या व्यतिरिक्त नाही का? मग माननीय आपले विद्यमान आमदार आहेत, आपले माजी आमदार आहेत, आपले विद्यमान खासदार वानखडे साहेब आहेत, माजी खासदार आहेत, तुम्हाला
करावे लागत आहे. खूप मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न आपला केंद्रामध्ये पोहोचावा यासाठी आजचा हा मोर्चा आहे. आणि त्यासोबतच आपल्या शहरामध्ये, काही मोठ्या शहरामध्ये, काही गावांमध्ये महानगरपालिकेने, नगरपालिकेने, ग्रामपंचायतीने सुद्धा बुद्धविहारांसमोर आणि महापुरुषांच्या ज्या ज्या ठिकाणी प्रतिमा लावलेल्या असतील, नुसतं बाबासाहेबांचीच नव्हे, प्रत्येक महापुरुषांच्या ज्या प्रतिमा लावलेल्या असतील, महापुरुषांच्या प्रतिमा काही ऊन खासाठी लावलेल्या आहेत का हो? प्रतिमा कुणाचीही लागते का हो? ज्यांचं तेवढं कर्तृत्व असतं त्यानुसार त्यांची प्रतिमा विराजमान होत असते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असो, महात्मा गांधींची प्रतिमा असो, किंवा ज्या कोणत्या महापुरुषांच्या प्रतिमा असतील, आणि विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या ज्या ठिकाणी प्रतिमा असतील त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे, या विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आपण हा आजचा निषेध मोर्चा काढत आहोत. हा विषय तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पुन्हा सांगत आहोत की हा आवाज आपला वरपर्यंत गेला पाहिजे, दिल्लीपर्यंत गेला पाहिजे, अमित शहा पर्यंत गेला पाहिजे. देशाच्या विविध भागामधून, विविध शहरामधून या प्रत्येक गोष्टीचा विरोध होत आहे, निषेध होत आहे. त्यातच एक फुलाची पाकळी म्हणून आपलं योगदान म्हणून आज आपण या ठिकाणी हा निषेध मोर्चा आयोजित केलेला आहे. त्यानंतर सिद्धार्थभाऊ इंगळे विसरोळीवरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो, त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. सिद्धार्थभाऊ इंगळे. बाबासाहेब 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 आंबेडकर 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 एवढे वेळा तर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला साक्षरता स्वर्ग प्राप्त झाला असता. तर तू आम्हाला स्वर्ग बाबासाहेबांनी सोन्यासारखा धर्म दिला आणि तुमच्या डोक्यावर संविधान दिलं, त्या दिवशी आम्ही स्वर्गात गेलो. आम्हाला स्वर्ग त्या दिवशी प्राप्त झालं, त्या दिवशी बाबासाहेबांनी आम्हाला सोन्यासारखा तो धर्म दिला आणि तुमच्या डोक्यावर 26 नोव्हेंबर 1956 साली संविधान दिलं, आम्हाला मानवतेचा अधिकार दिला. आम्हाला देवाशी काय देणं घेणं? त्या देवाला कोणाला फरक केल्यानंतर आम्हाला देवाशी काय देणं घेणंच नाही भाऊ. देवाची देणं घेणं तू जर संसदमध्ये बसला असेल तर तू कोणा देवाचं नाव घेऊन बसला नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी आता संविधानाची शपथ घेऊन तू या देशाचा गृहमंत्री झाला, कोणा देवाच्या नावानं नाही झाला. तर आम्हाला देवाशी काय देणं घेणं? अरे तू स्वतः जर देवाच्या नावानं तिथं बाबासाहेबांचं संविधान, बाबासाहेब आंबेडकर म्हणत म्हणत तुझ्या खुर्चीवर बसला तर तो देवदेव म्हटलं असतं तर एखाद्या मंदिरात भीक मागत बसला असता. आम्हाला देवाची काय देणं घेणं नाही. म्हणून आम्ही सरकारचा निषेध करतो की आम्हाला देवापेक्षाही देव आमची व्यथा काय होती. अरे आमच्या मायने देवाची व्यथा होती, धर्म आहे माझं एवढं सगळं पाणी वाळलं नाही, पाणी वाळलं ही आमची व्यथा होती. तर आज बाबासाहेबांची पुण्य आहे, नळाचं पाणी दारात येऊन पडते, हे बाबासाहेबांची पुण्य आहे. तुम्ही जर सर्वात गेल्यापेक्षा संसदेवर बसले असेल, गृहमंत्री म्हणा, अमित शहा म्हणा, मोदी म्हणा, तर तू या देशात जात असेल, विदेशात जाऊन झाल्या कोणा देवाचं नाव सांगत नाही. तू भगवान बुद्धाचं नाव सांगतो की मी बुद्ध के धर्तीचे आहे, तिथं कोणाला देवाचं नाव चालत नाही. अरे इथं तर देवाचं नाव चालत नाही, इथं देवाचं नाही तर देवाचं नाव चालतं कुठे? पण आम्हाला त्या देवाच्या नावात लागून फायदा काय? देवाच्या नावाला लागता लागता आमच्या हात लागते. त्याची पण डोकं आम्ही कोणी तोडायला पाहू नाही. पण एक असा माझा लाल पहिला झाला की आम्हाला सोन्यातून सोन्यासारखा धर्म दिला, मानवाचे पांढऱ्या पांढऱ्या कपडे घालण्याचा हे बाबासाहेबांची पुण्य आहे. कोणी देवाची पुण्य नाही, आम्हाला देवाची देणं घेणं नाही, देवाचा आम्हाला करायला लागत नाही. तुम्ही पुण्य करायला खेळवून देऊ दिले शाळेत जर माणूस शाळेत गेला तर विमान होते, तर देवळा गेला तर भिकारी होते. पण आम्हाला भिकारीपणाची काय देणं घेणं नाही आता. म्हणून आम्ही सगळ्यांना सांगणार का तू जर आता माफी मागशील नाही तर हे 25 लोक आहेत, याच्यापेक्षा 5,000 लोक या मैदानात उभे होतील अशी मी खात्री सांगतो. कारण रस्ता खवायचा आपल्याकडे उभ्या व्हायला लागतील, कारण लोक होतच नाही आणि झाले तटपत नाही. सध्या सध्या हे लोक पसरत आहे, पण आपल्यापेक्षा जास्त जास्त शहर भागात जास्त तिथे थंडा खेळायचा माणूस आहे, तर पेटला तो मला बेकार काम आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आम्ही करतो आणि त्यांनी आपले मनोगत अगदी 2 शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करावे. सर्वांना जय भीम. मनोगत व्यक्त करण्याचं आपण सर्वजण दूरदूरून आलेला आहात. पुढची पार्श्वभूमी सुद्धा आमच्या काही लोकांचं भाषण झालं की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हारासन करू आणि सर्वांनी शांततेच्या मार्गातून आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि 2-2च्या लाईनला आपल्याला जायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही जी तानाशाही या देशामध्ये चाललेली ही कुठेतरी बंद झाली पाहिजे. त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करायचा आहे आणि भारतीय संविधानाचा. तर आपण सर्वजण इथं जमला, संख्या फार कमी आहे, कारण आपण प्रत्येक जण कोण्या ना कोण्याच्या तरी खुट्याला बांधलेला बैलासारखे आहोत. हा माया पक्षाचा, तो माया पक्षाचा, मी धमक्याचा, माय लोक दिसले पाहिजे, माय ते दिसलं पाहिजे, याच्यात तुमचं येणे तुम्ही जे काही दिसून राहिले ते फक्त बाबासाहेबांमुळे दिसून राहिले. माया संघटनेचा मोर्चा वेगळा, माया टमक्याचा मोर्चा वेगळा, माया धमक्याचा मोर्चा वेगळा, हे कुठेतरी बंद करा आणि कुठेतरी बाबासाहेबांच्या नावाखाली एकत्र या. हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही क्रांती होणार नाही. गेल्या काही दिवसापासून या भारतामध्ये बाबासाहेबांच्या नावानं राजकारण केलं जातं. बाबासाहेबांचा माणूस दिसला का मोठा हात धरून जयजय केलं जाते, परंतु त्याच बाबासाहेबांवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा
तुम्हाला, तो माया असो का तुमचा असो तर कोणाचाही असो. या तणावाने जोपर्यंत तुम्ही त्याची अवकाश दाखवत नाही तोपर्यंत तुमचं काही होऊ शकत नाही. मी आमच्या पक्षाचा, मी तमच्या पक्षाचा हे बोलणं बंद करा. मी पहिले बाबासाहेबांच्या विचाराचा पाहिजे आहो हे आपल्या लक्षात करा. कोणी कुठेही राहा, कोणी कोणाची डबडी वाजा, कोणी कोणाची काही करा, पण ज्या दिवशी समाज एकत्र जागृत होईल त्या दिवशी खरं बाबासाहेबाला श्रद्धांजली व्हायला लागेल. जोपर्यंत तुम्ही हे बोलत नाही मी या संघात येतो, मी त्या संघात येतो, मी त्या पक्षाचा, अरे सगळं विसरा. आणि ज्या दिवशी तुमच्या या भारतीय संविधानाला कोणीतरी गालबोट लावायचा प्रयत्न करतो त्या दिवशी एकत्र उभे राहा. आज तुमच्या अचलपुरात तुमच्या नाकाखाली घडलेली घटना, अचलपुरात बाबासाहेबांच्या प्रतिमेवर तेलाचे शितोडे उडवले गेले. किती लोक गेले? मोजक्याच काही लोकांनी आंदोलन केलं. आमचा तालुका इथं जवळ असून आम्ही शेजारी असून आम्ही जाऊ शकलो नाही. आणि जोपर्यंत आपल्याला माणूस जिवंत होत नाही ना तोपर्यंत आपण मेल्या मुद्द्यासारखे आहोत. म्हणून तुम्हाला मी हेच म्हणतो की आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत जिवंत असल्यासारखं राहा. एक अमित शहा काय बोलते, जो बाबासाहेबांच्या नावावर एवढा मोठा गृहमंत्री झाला, अरे तुला खरंच वाटायला पाहिजे की ज्या माणसानं संविधान निर्मिती केली, त्या माणसानं मंत्रिमंडळ कसं असावं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये एक गृहमंत्री पद असावं, तेही तुला बाबासाहेबांची देण आहे. आणि तू आंबेडकर बोलतो. आंबेडकर आमचा श्वास आहे, आंबेडकर आमचं सर्वस्व आहे. कारण आम्ही खातो तो श्वास आणि घेतो तो घास हा बाबासाहेबांमुळे. बाबासाहेब जर नसते ना तर इथल्या मतदानाला मतदान करण्याचा अधिकार नसता, तू गृहमंत्री कुठे झाला असता. एक तडीपार माणूस तुला गृहमंत्री बनवली बाबासाहेबांच्या संविधानाची आहे. म्हणून आमचा कुठल्याही पक्षाला विरोध नाही, आमचा कुठल्याही संघटनेला विरोध नाही, पण जो तो यापुढे बाबासाहेबांच्या विरोधात आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात किंवा कुठल्याही महापुरुषाच्या विरोधात या तळागाळातील जो महामानवानं या भारतासाठी जे सर्वस्व अर्पण केलं असेल तो प्रत्येक महापुरुष त्याच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्या विरोधात भीमसैनिक उभा राहील. आम्ही कुठल्याही धर्माचे नाही, आम्ही कुठल्याही जातीचे नाही, कारण बाबासाहेब शिकवतात मानवता हा धर्म आहे. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत. आणि म्हणून आम्ही सर्वजण इकडं जे आले त्याच्यासोबत ते नाही त्याच्या बघत हा मोर्चा होणार आहे आणि होणार आहे. परंतु इथून मी तुम्हाला एकच सांगतो, याच्या त्याच्या खुट्याला बांधण्यापेक्षा बाबासाहेबांच्या खुट्याला बांधा. कारण बाबासाहेबांना तुमच्या कोणासमोर ढुंगाचा फळा काढलेला. बाबासाहेब मध्ये कुठेतरी पडलेले असते. म्हणून बाबासाहेबांच्या नावाला जर कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची खैर होणार नाही, एवढं लक्षात घ्या. आणि बाबासाहेब आहे म्हणून सर्व आहे. बाबासाहेबांना 395 कडे 12 परिशिष्टे 20 विभागाची सर्वात विस्तृत स्वरूपाची राज्यघटना या देशाला दिली, जे कुठल्याच देशात नाही, कुठल्याच जगात नाही. आणि या भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी या भारतातले जे काही अनिष्ट चालीरीती विचाराचे लोक फिरले पण बाबासाहेबांशिवाय पर्याय सापडला नाही. म्हणून शेवटी तुम्हाला बाबासाहेबांसमोर झुका लागते. तुम्ही शपथ घेतात तेव्हा हेच म्हणता भारतीय संविधानाला साक्षी म्हणून बोलताना थोडंसं तारतम्य वापरावं. काही उचली जितकं टाळी लावू नये. तुम्ही मंत्री असा का संत्री असा, हे मंत्री तुम्ही जनतेच्या भरोशावर झालेले आहे. आणि तुमच्या राजकारणाचे मुद्दे वेगळे वेगळे असू शकतात. कोणाला बाबासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करता येते, कोणाला बाबासाहेबाला वाईट म्हणून राजकारण करता येते, परंतु तुम्हा सर्वांचा एकच विचार असला पाहिजे, बाबासाहेब आपला सर्वात मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजे. चाहे कोणाच्याही खुट्याला बांधलेला नंतर इथून गेल्यावर आपापल्या बैलासाठी गव्हाणे मुंडके टाका आणि तिथला जो आपला मालक धारा टाका त्याच्या पद्धतीने त्याचा ऐका. परंतु ज्या दिवशी समाज एका जागी येतो त्या दिवशी तुम्ही सर्वांनी एकत्रपणे उभे राहिले पाहिजे. मग मी याचा नाही, मी त्याचा नाही. कारण आणि गेल्या काही दिवसापासून आम्ही हा प्रयत्न चालू होता की आपल्याला हा मोर्चा काढायचा आहे. आम्हाला कोणा पक्षाचे लोक किती आहे हे दाखवायचे नाही आहे. आम्हाला या पक्षाचे लोक किती आहे, त्या पक्षाचे किती आहे, आमचे कार्यकर्ते किती आहे, तुमचे कार्यकर्ते किती हे नाही. बाबासाहेबांच्या विचाराचे पायी किती आहे हे दाखवायचं आहे. आणि बाबासाहेबांना प्रत्येकच मग तो बहुजन म्हटलं म्हणजे नुसतं बौद्ध समाज नाही. एससी ओबीसी मायनॉरिटी या भारतामधल्या जेवढ्या काही जाती असतील त्या सर्व म्हणजे बहुजन. बहु म्हणजे खूप आणि असे जेवढे काही जनसमुदाय तो म्हणजे बहुजन. दुसरी शोकांतिका तुमचा कोणीही मीडिया नाही. इथला मीडिया लाचार आहे, तो अजूनही कोणी आला नाही तुमच्या आले. तुमचा मीडिया तुम्ही स्वतः व्हा आणि बाबासाहेबांविषयी जागरूक असा. आणि प्रत्येकानं इथला जो कार्यक्रम आहे हा प्रत्येकानं कशा पद्धतीने सोशल मीडियावर जाईल, कशा पद्धतीने अमित शहापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 2 रुपये खिशातले खर्च करा. एक पोस्ट कार्ड घ्या, अमित शहाला गृहमंत्र्याच्या नावानं पत्र लिहा, दुसरं पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावानं पत्र लिहा की भारतात जर बाबासाहेबांचा असा अपमान चालू असेल तर आम्ही ते कुठेही सहन करणार नाही. एवढे बोलतो, थांबतो आणि सर्वांनी पुनश्च एकदा सांगतो, याच्या त्याच्या खुट्याचा बळी झाल्यापेक्षा याच्या त्याच्या संघटना वाढवण्यापेक्षा पहिले तुमचं संघटन मजबूत करा आणि मग बाकीचं करा. एवढं बोलतो, थांबतो. यानंतर प्रेमदादा बोलेल आणि त्यानंतर आपण बाबासाहेबांच्या प्रतिमेला हारार्पण करू आणि इथून आपल्याला शांततेत संविधानिक मार्गाने, कारण आपण बाबासाहेबांचे पाहिजे आहोत आणि बाबासाहेबांच्या विचाराचे आहोत म्हणून संविधानिक मार्गाने आपल्याला आपला जनमोर्चा काढायचा आहे. तरी प्रेमदादा याला विनंती. तर बुद्धराज खरोखर अप्रतिम शब्दामध्ये आणि चांगल्या शब्दामध्ये मार्मिक संबोधन ज्यांनी या ठिकाणी केलं. तर खरोखर बाबासाहेबांच्या नावाची जलोकी यांना का होते, त्यांना आधीच्या गोष्टीचा पस्तावा होते. पस्तावा असा होते का आपल्या पूर्वजांच्या, आपल्या बापदादांच्या गुणात एवढे पण नव्हतं का एक संविधान लिहू शकत आणि या पुऱ्या देशात संविधान लिहायला का भाषा पडला महान. या गोष्टी त्यांना जलोशी होते, हे त्यांना सहन होत नाही. म्हणून बाबासाहेबांचा वारंवार ते अपमान करतात. खरोखर अतिशय निंदनीय या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आता शेवटचं भाषण, त्यानंतर महामानवाच्या प्रतिनिधी
आमंत्रित करतो प्रेमभाऊ गजगर. धन्यवाद दादा. विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या बहुजन समाजाची यथा आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या देशीवर टांगणारे थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या महामानवांना तसेच जिजाई भीमाई रमाई अहिल्याई या सर्व मामातांना विनम्र अभिवादन करतो आणि इथे जमलेल्या सर्व तमाम बंधू आणि भगिनींना व उपासक उपासिकांना आंबेडकर प्रेमींना मानाचा जय भीम करतो. आज जी इथं गर्दी जमलेली आहे ती अपेक्षा नव्हती, अपेक्षा खूप मोठी होती, परंतु मोठ्या कळवळ्याने मला 4 लाईन सादर कराव्या लागत आहे. बाबा बाबा तुम्ही फक्त जयंती मूर्ती राहिले. बाबा बाबा तुम्ही फक्त जयंती मूर्ती राहिले. तुमचे विचार तुमची चळवळ, तुमचे विचार तुमची चळवळ चैत्यभूमीवरती राहिले. बाबा तुम्ही फक्त जयंती मूर्ती राहिले, तुमचे विचार तुमची चळवळ चैत्यभूमीवरती राहिले. तुमची लेकरं आता तुमची राहिल्यासारखी दिसत नाही बाबा. तुमची लेकरं तुमच्यासाठी तुमची राहिलेली दिसत नाही बाबा. समाजात तेवढे गद्दार राहिले दिसत बाबा. समाजात गद्दार तेवढे राहिलेले दिसतात बाबा. याला जे अपवाद आहे त्या सर्वांना माझा वंदन आहे, पण सर्वच काही पण सांगावं लागेल कळवळ आहे. आम्ही शहाणे केलेल्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. मी जेव्हाही बोलतो कुणाला चांगलं वाटावं, कुणाचे मन राखले जावं असं बोलत नाही. त्यामुळे लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण जे सत्य आहे ते मांडायला काही हरकत नाही असं महामानव सांगतात आणि मी तेच मांडणार. सत्याशी बन गेले ही तुम्हाला येणं नाही बहुमता न देखील डोळाचा आकाश तरी चित्त दुखले हीच नाही आता बसल्या म्हणला संत तुकाराम महाराजांनी सांगून दिलेला म्हणून हा कळवळ आहे आणि बोलावं लागलं. जे सत्य ते समाजापुढे जशी ज्या तसं मांडावं लागणार आहे आणि समाजाने ही ताकद ठेवावी पटवाची. सत्य जर सत्य बसवलं नाही, कारण सर्व परिवर्तनाचं मूळ परिवर्तन आहे विचार परिवर्तन, आणि जोपर्यंत विचार परिवर्तन होत नाही तोपर्यंत कोणीही परिवर्तनाची आम्ही अपेक्षा करू नये. विचार परिवर्तन सर्व परिवर्तनाचं मूळ आहे, त्यासाठी आम्ही विचार परिवर्तन केलं पाहिजे. आज आम्ही सारा एवढा महाग आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ज्यानं विधान केलं, आंबेडकर जो जितना बोले हो उतना अगर भगवान का नाम लेते तो हो सकता है तुम्हें 7 बार स्वर्ग मिल जाता. अमित शाह तुझे लड़का होते मैदान में अमित शहाने ज्या वक्तव्य केलं त्याच्या विरोधात अमित शहाला ललकार आहे आणि माझं सांगणं आहे स्वर्ग तुला पाहिजे आम्हाला नाही पाहिजे. अरे स्वर्ग बघा मला लागत, स्वर्ग बघासाठी मरावं लागते पहिले. तसा स्वर्ग दिसते का मावलं तर स्वर्ग बघासाठी पहिले मरावं लागते आणि मेल्यावर काय बघणार आहे. स्वर्ग नरक हे भ्रामक कल्पना आहे. स्वर्ग बघायला मरावं लागतो, काय बघावं मेल्यावर. स्वर्ग बघाया मरावं लागत, काय बघावं मेल्यावर, काय बघावं मेल्यावर. अरे भीमरायाने स्वर्ग धावला माझ्या धरतीवर, भीमरायाने स्वर्ग धावला माझ्या धरतीवर. बाबासाहेबांना स्वर्ग धावला ना आम्हाला, धावला की नाही धावला. अरे भूमनाने ठरवता जगात म्हणत होतं ना तुमच्या सावलीचा पाठीला तुम्हाला रस्त्याला चालण्याची परवानगी नव्हती. अरे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नव्हता. आर्टिकल 19 नुसार मला बोलण्याचा अधिकार मिळाला. आपण सारं बोलत असताना मोठ्या मोठ्या पदावर विराजमान झालेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. आणि जनावरात पसरवत चालत्या फिरत्या आम्ही लाशा होतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या बुद्ध धर्माचा अमृत पाजला आणि या मुद्द्यातून सचिव केला आणि आम्हाला चालतं फोटो फिरत केलं. संविधानाच्या माध्यमातून आम्हाला हक्क अधिकार दिले आणि या देशात एकही आणि आमची नरक याच पाहिलेला आहे. या डोळ्यांनी आणि नरक सुद्धा इथेच्या धर्तीवरती पाहिला आणि स्वर्ग सुद्धा आम्ही या धर्तीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या धर्तीवरती बघित आहोत. अमित शहा तुम्हाला सर्व काही जीवाला दिलं असेल, परंतु आम्हाला जीवाला काही दिलेलं नाही रे बाबा. आमची व्यथा कोण्या देवीले कोण्या देवाला आमची कधीच कदर आली नाही. 30 कोटी देव देवता आहे, कधी कोणाला कदर आली नाही. त्या मूळच्या मातीतला रामजीच्या पोटी हिला जन्माल्या, त्याचं नाव होतं बाबासाहेब भीमराव आंबेडकर. आणि भीमराव आंबेडकरांचा जन्म झाला आणि आमची कदर आहे. हे कदर करणारा सूर्य कधी आमच्यासाठी चमकला नव्हता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एक धर्तीवरती सूर्य चमकला आणि त्या नावाने सगळ्यांनी प्रकाशमान केला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आहे. आम्ही तुमच्या या खुर्चीवरती बसलेला आहे. परंतु आज आमचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गद्दार झाल्यासारखे आम्हाला दिसत आहे. ज्याच्या त्याच्या पदराला बांधले गेलेला आहे. आमचे काही मित्र बोलले दादा वाईट वाटून घेऊ नका, गुजरात दादा काही गोष्टी तुम्ही खंडन करणार आहे, कारण मी पहिले सांगितलं कुणाला चांगलं वाटावं म्हणून मी कधीच बोलत नाही. मी लोकांना एक बोट दाखवतो, 4 बोट माझ्याकडे असतात. तुम्ही त्या 4 बोटाचाही विचार करतो. आमच्यावर अन्याय अत्याचार होतात आणि जेव्हा जेव्हा आमच्यावर अन्याय अत्याचार होतात हजारोच्या संख्येत आम्ही उपस्थित असतो, हजारोच्या संख्येत आम्ही निषेध करतो.
आमच्यावर अन्याय अत्याचार होतातच का याचा कधी विचार केला? काय कारण आहे? आम्ही कसं झाडाचे पानं फुलं काटे सोडणारे लोक, झाडाचे पानं फुलं काटे नाही मोजले पाहिजे. आपण झाड विषारी आहे तर त्याने फुलं सकट कसं काढून फेकताही याच्यासाठी आम्ही लढलं पाहिजे. आम्ही फक्त अन्याय अत्याचार झाले का मैदानात येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय असो. नाराज आहे आपण फक्त तसं नाराज यासाठी आपण मागे नाही. वाईट वाटलं वाईट काही फरक पडत नाही. आज तिथे ज्या प्रमाणात तिथे लोकसंख्या पाहिजे त्या प्रमाणात लोकसंख्या नाहीये. काय कारण? आज जर एखाद्या भाऊची रॅली असते, एखाद्या ताईची रॅली असते, वहिनीची रॅली असते तर 100-100चं पोट पेट्रोल टाकल्याबरोबर आमच्या गावातले पोट्टेच्या पोट्टे माणसाचे माणसं धडा झेंडे लावून निघाले असते आणि रॅली झाली असती. आणि याच्या त्याच्या दावणीला बांधलं लाज वाटायला पाहिजे होती आम्हाला. ह्या पार्टीचे त्या पार्टीचे आम्ही एकत्र नाही आहोत. आम्ही जेव्हा आमच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा एकत्र येतो, परंतु नंतर पार्टीने बांधलेला असतो. ज्या पार्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्या आयुष्य सुचू दिलं नाही आम्ही त्या लोकांच्या सोबत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जनावरातून बाहेर काढलं आणि आम्ही काय करतो? भो 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 त्या भाऊच्या मागं भो 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 भो. अरे काय लावलं रे? जनावरातून तुम्हाला बाहेर काढलं, तुम्ही डबल सूत्रासारखे करायला लागले. हो 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 हो. अरे आता जनावर चला तुमच्या भाऊच्याकडे झालं जोराने म्हणा हो. बाबासाहेबांची विटंबना केली अमित शहानं. एखादी मोर्चा काढला काय तुमच्या भाऊ जाणार आहे एखाद्या वहिनी जवळला काही म्हणा वहिनी बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना केली, बाबासाहेबांची विटंबना केली. एखादा मोर्चा काढला आला करायला नसणार कोणी आणि तुम्ही लोंगऱ्यासारखे कुत्रे आहात की त्याच्या मागे फिरता. मी या शब्दाचं जाहीर खंडन करतो की आपण फक्त आपल्याला अन्यायाच्या झाला तेव्हाच एकत्र आलं पाहिजे, नाहीतर कोणीही पार्टीने आपण काम केलं पाहिजे. मी या शब्दाचं जाहीर खंडन करतो आणि मी सांगतो या बहुजन समाजाला की आम्ही जोपर्यंत आपलं अस्तित्व निर्माण करणार नाही तोपर्यंत आम्हाला अस्तित्व सुरू राहणार नाही. वेळ चांगली सांगितली, खूप चांगल्या बोलायच्या ताई की जोपर्यंत आम्ही अस्तित्वासाठी भांडणार नाही, एकत्र येऊन भांडणार नाही, एक झेंडा एक नारा एक नेता या नावाखाली आम्ही काम करणार नाही तोपर्यंत आमच्यावर अन्याय अत्याचार बंद होणार नाही. अमित शहाला एवढा मात का आला? कारण की या देशामध्ये लोकशाही आहे, पण लोकशाहीमध्ये दोन स्तंभ खूप महत्वाचे असतात जे आपल्याला सांगितले जातात, पण त्याही व्यतिरिक्त दोन असतात. एक पार्टी सत्तेत असते आणि एक अपोजिशन मध्ये असते. या देशामध्ये अपोजिशन पार्टीच नाहीये. काँग्रेसच्या नावाखाली तुम्हाला चुट्या बनवल्या जाते आणि दुसरा स्तंभ जो सांगितला जातो तुम्हाला कोणता? मतदानाचा अधिकार, आपला नेता निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा अधिकार आहे आणि स्तंभ आहे, पण आपल्याजवळ आपल्या मतदान करण्याचा हक्क सुद्धा यांनी घेऊन घेतलेला आहे. आपल्याला मतदान करण्याचा अधिकार राहिलेला आहे, पण मतदान कोणाला करावं हा अधिकार आपल्याला राहिला नाही. आपण जातो बटन दाबतो, परंतु आपला अधिकार मशिनीला आहे की मशीन ठरवते का आपलं वोट कोणाला पाठवायचं. म्हणूनच संसदमध्ये 131 खासदार आहेत, 131 खासदार आहेत, 130चे, परंतु काही सोडलं तर कोणाच्या तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही, तयार नाही. या समाजाची तुम्हाला मतं सादर करून या समाजासाठी भांडणारे लोक नाही यायचे. जर 131 आमदारांनी तात्काळ राजीनामा दिला असता तरी सरकारी कडल्या तिकडे झालं असतं, पण एवढी ताकद कोणाला राहिली नाही की फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात होती. हिंदू कोर्ट पास झाला नाही आणि तसं माझ्या पूर्ण झालं नाही म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. या दलालाची ताकद नाही रे माय बापू. या दलालांना आपण ओळखलं पाहिजे आणि जागीच्यांना आणि इथं बसलेल्या आणि ऐकत असलेल्या सर्व या बहुजन समाजाचं नेतृत्व करणाऱ्या जे स्वतःला लीडर म्हणून घेतात त्यांनाही माझं ललकार आहे. समाजाचं नेतृत्व करणारे नेतेगिरी करणाऱ्यांनो समाजाचं नेतृत्व करा, पण समाजाला जर वैऱ्याच्या खुट्याला भागत असाल तर याद राखा पहिले तुमची केल्या जाईल खाणनी. या भाषेत बोलतो मी, वैऱ्याला नंतर बोलतो, माझ्या कागददारांना बोलतो. कारण शिवाजी महाराज म्हणतात वैऱ्याची फौज किती आहे लक्ष देऊ नका. वैऱ्याची फौज किती आहे लक्ष द्यायची गरज नाही. आपल्याचे गद्दार किती आहे ते पहिले बाजूला का. ते जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुमचा कोणताच लढा यशस्वी होणार नाही. त्यासाठी आपण लढलं पाहिजे. आमचा इतिहास जगजाहीर आहे सांगायची गरज नाही. आमचा इतिहास जगजाहीर आहे सांगायची गरज नाही. भीमा आंबेडकर क्योंकि दुनिया लीडर बनती है डॉक्टर आंबेडकर को अपना देव और का नेता तड़ी पर बाबा साहब पर उंगली उठाता है. इतनी औकात हो गई तुम लोगों की. अरे या देशामध्ये आपण गुलामीच्या अवस्थेत परंतु आपली गुलामी आपल्याला ओळखता येत नाही. काल आपली गुलामी डायरेक्ट होती, परंतु आज इनडायरेक्ट आपली संविधानामुळे गुलामी यांनी लागू केलेली आहे. संविधानाच्या कितीतरी कलमा यांनी खतम केलेल्या आहे. आरक्षण खतम केलेलं आहे. लोक आरक्षणासाठी रस्त्यावर भांडतात, पण आरक्षण वाचवण्यासाठी कुणी रस्त्यावर भांडत नाही. आरक्षण वाचवण्यासाठी आपली लढाई असली पाहिजे.
आरक्षण राहिलं तर आपल्या जागा भेटतील, परंतु आरक्षणच नसलं तर काय भेटणार आहे? आमचा युवा वर्ग आज अधिकारी बनण्यामागं फिरलेला आहे. घोडेदौड चालू आहे, त्याची घोडदौड चालू आहे. रोज घोड्यासारखा धावतोय. कलेक्टर बनासाठी, PSI बनासाठी रोज त्याची धावपळ चालू आहे. अधिकारी बनण्यासाठी आमचा युवा वर्ग धावपळ करतो, पण अधिकार वाचवण्यासाठी आज मला इथे युवा दिसत नाही. अधिकार बचेंगे तो ही हम अधिकारी बनेंगे. पहिले अधिकार वाचवासाठी लढाया शिकारे बाबांनो. अधिकारी तुम्ही होऊन जा, पण अधिकार राहिले नाही तर कसे अधिकारी व्हाल रे? म्हणून अधिकार वाचवासाठी लढा. जोपर्यंत आपली लढाई आपण सक्षम करणार नाही, तोपर्यंत आपला या सत्तेत आपला दूरपर्यंत आपल्याला कुठेही आपलं अस्तित्व दिसतात नाही. काँग्रेस या देशामध्ये एक तर काँग्रेस सत्ता करते, नाहीतर बीजेपी करते. पण काशीरामजींना आपल्याला सांगितलंय, काँग्रेस आणि बीजेपी एका शरीराच्या दोन भुजा आहेत. एक सापनाथ आहे, एक नागनाथ आहे, एक ईट आहे, एक गोट आहे. आमच्या लोकांना वाटते, काय वाटते? बीजेपी पेक्षा काँग्रेस बरी आहे, बीजेपी पेक्षा काँग्रेस बरी आहे. पण मी एक तुम्हाला उदाहरण देतो. जर आपल्याला एका हातात गोटाने एका हातात ईट दिली आणि तुम्हाला जर म्हटलं की तुमच्या डोक्यात गोटा मारू का ईट मारू, तर तुम्ही काय म्हणाल? उत्तर पाहिजे मला. तुमच्या जर माझ्याजवळ गोटा आणि ईट आहे आणि तुम्हाला म्हटलं तर सांगा तुमच्या डोक्यात तरी ईट आणू का गोटा आणू, काय आणू सांगा? अरे ईट मारली तर डोकं तुमचंच फुटणार आहे आणि गोटाही मारला तर डोकंच फुटणार आहे रे बाबा, ईट नाही फुटणार आहे. म्हणून काँग्रेस हा ज्या लोकसंस्था काँग्रेस माझी आहे, काँग्रेस तुमची नाही, बीजेपी तुमची आहे, तुमची नाही रे बाबा. हे एका शरीराच्या दोन भुजा आहे. काँग्रेसमधून काही लोक बाहेर पडले, त्यांनी RSS निर्माण केली. RSS मधून काही लोक बाहेर पडले, त्यांनी बीजेपी निर्माण केली. या देशामध्ये फक्त ब्राह्मण तंत्र आहे, बहुजनाचं तंत्र खतम झालेलं आहे. कुठे आहे बहुजनाचं सत्ता? आमचे लोक पांच्या प्रियवर इथं तिथं फक्त चर्चा करत असतात. काय करायचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्याला विचारलं स्वप्न काय होतं रे? बाबासाहेबांचं स्वप्न काय आहे? लोकांना माहितच नाही स्वप्न काय आहे. शब्द काय? डॉक्टर बाबासाहेबांचं शब्द पूर्ण करायचं, पण शब्दच माहित नाही. विषय आहे ना गंभीर. भीमरायाचं सपन दूर, अरे भीमरायाचं सपन दूर, पुरं करायचं हाय, पुरं करायचं हाय. काय करायला लागू दे माझ्या बापांनी? अरे भीमरायाचं सपन दूर, पुरं करायचं हाय, पुरं करायचं हाय. अरे या देशाचा प्रधानमंत्री तुला बनायचं हाय, अरे या देशाचा प्रधानमंत्री तुला बनायचं हाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करायचं सगळं तुम्हाला या देशाचा प्रधानमंत्री बनावं लागल. मग भो 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 वही वही करून नाही चालणार. तुम्हाला तुमच्याकडे नेतृत्व निर्माण करावं लागणार. आणि या भरल्यांना या समाजातून निवडून जाण्यापर्यंत या समाजासाठी भांडत नाही. कारण की हे लोक फक्त निवडून जाईपर्यंत तुमचे असतात, निवडून गेल्यानंतर याच्या पार्टीचे गुलाम होतात. कारण याची पार्टीची परमिशन नसते त्यांना बोलायला. म्हणून ते 131 खासदार असताना सुद्धा तुमच्या हालापेक्षा होतात, तुमच्या अन्याय अत्याचार होतात, तरी सुद्धा बोलू शकत नाही. कारण ते त्या पार्टीचे गुलाम आहे. त्यांना हायकमांड सांगेल तेव्हाच ते लोक काम करतात, तसे काम करत नाही. हे आम्ही समजून चालवलं सोडलं नाही. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 1956 भगवान बुद्धाच्या मोठ्यात टाके म्हणून आम्ही तलवारी बाजूने ठेवल्या. फक्त लक्षात घ्या, आम्ही तलवारी चालवणं सोडल्या नाही, फक्त बाजूने काढून ठेवलेलं आहे. पण वेळ तर मेळांमधून तलवार काढायला सुद्धा मी मागे पुढे पडणार नाही. आणि आता तुम्ही आता तलवारी उचलल्या तर इतिहास वाचायला भरल्यानं तुम्ही सुद्धा राहणार नाही आणि इतिहास याला कागद सुद्धा पुरणार नाही. ही आमची जमातीचा इतिहास आहे आणि ह्याच ताकदीनं आपल्याला लढायचं आहे. माय मावल्यानं तुम्ही आलात, माझा बंधुवर्ग आला, माझे माता पिता आले, सर्व बहुजन समाज आला, त्या सर्वांनी खूप सहकार्य केले. आता आपल्याला खूप वेळ होत आहे, त्यासाठी आपल्याला पुढच्या कार्यक्रम आहे त्यासाठी मार्गदर्शन करतील माननीय सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. सर्वांनी जोरात जय भीम करा. आज आपण ज्या मोर्चासाठी इथे आलेलो आहे, म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी इथे आपण आलेलो आहे. आंबेडकर 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 हे फॅशन नसून आमचा श्वास आहे. आम्ही खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे घेतो. आणि आम्हाला जे स्वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्यासमोर आम्हाला काहीही नाही पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल
ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुत्व दिलं, त्या बाबासाहेबांच्या निषेधार्थ इथं मोर्चा काढण्यात आलेला आहे. प्रत्येक गावामध्ये ऍटो फिरलेला आहे, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर गेलेला आहे, अजून ग्राउंड भरलेलं नाही. हे शोकांतिका आहे. का शोकांतिका आहे? का ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला खाण्यातून बाहेर काढलं संविधानाच्या माध्यमातून, का तुम्ही उपस्थित नाही? हा माझा आपल्या बौद्ध बांधवांना प्रश्न आहे. जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही तोपर्यंत असा अन्याय होत राहणार आहे. आणि जेव्हा तुम्ही जागृत व्हाल तेव्हा खूप वेळ झालेली असेल. तेव्हा सर्वांना, माझ्या सर्व बौद्ध बांधवांना विनंती, हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी जागृत व्हा. ही जागृत होण्याची वेळ आहे. हे होण्याची रात्र आहे. कोणीही शांत बसू नका. आणि जर का तुम्ही शांत बसलात तर तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायीच नाही असं मी समजेल. ज्याच्या अंगात बाबासाहेबांचं रक्त सरसरते ना तो वाघासारखा डरकावतो, आणि जो वाघासारखा डरकावतो मरणारा सुद्धा भीत नाही. आणि तेच बोलायला मी इथे आलेले आहे. आधी शोकांतिका आहे की एवढे मोठं ग्राउंड, गावोगावचे लोक सुद्धा इथे उपस्थित नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. ज्या बाबासाहेबांनी तुमच्यासाठी त्यांनी पोटचे पोरं सुद्धा अपेक्षा केली नाही का वाचतील म्हणून, त्यांचे पोरं सुद्धा मातीत घातले. हो, रमायला क्षयरोग झाला. कशामुळे? बाबासाहेबांनी कधी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. का दिलं नाही? कारण ह्या लेकरांना बघायचं होतं, ह्या लेकरांना मोठं करायचं होतं. त्यासाठी त्यांनी स्वतःचा कधी परिवार बघितला नाही. आज हेच लेकरं त्यांना बेमार होताना दिसत आहे. म्हणून तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की सर्व गावांमधून तुम्ही जे काही लोक उपस्थित आहात त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटते की आपण कधीही त्यांना हरू शकत नाही. त्यांना हार मानल्याशिवाय राहत नाही. माझ्या बाबासाहेबांना एक त्यांनी बलिदान दिलं. ज्या आई वडिलांना कधी स्वातंत्र्य नव्हतं, शिक्षणाचं नाही, एज्युकेशन नाही, आज पायलट आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, म्हणला की माझ्या फक्त बाबासाहेबाच्या भरोशावर. आणि माझ्या बाबासाहेबांना कोणी अबद्ध बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे माय कोणाखाली हात नाही राहणार नाही. हे आंबेडकरांचं रक्त आहे. मी माझं खूप काही बोलायचं आहे पण मला बरं नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ उभी राहू शकत नाही. बरं नसताना सुद्धा मी उपस्थित झाले, त्यामुळे तुमची क्षमा मागते आणि माझ्या 2 शब्द संपवते. धन्यवाद. खरं ताई, मनात जे उद्गार आहे ते खवळून तर निघणार. प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते, पण देवीच्या देठापासून आत ठिकाणी आमच्या उमाताईंनी फोडली. खरोखर शोकांतिका आहे. चांदूर बाजार तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आठ परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता अभिवादन करतो. आजचा हा मोर्चा निषेध मोर्चा आहे. ज्या अमित शहा साहेबांनी बाबासाहेबाला हिणावलं, म्हणजे आंबेडकर नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं असतं तर तो 7 जन्मात पवित्र झाला असता. मला एक म्हणायचे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतल्यावरच तू या पदावर बसला आहे. ही भारतीय संविधानाची किमया आहे. त्या अमित शहाला माझं सांगणं आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस असेंब्लीमध्ये सांगितलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरूला 542 खासदार होते, त्या असेंब्लीमध्ये त्या बाबासाहेबांनी सांगितलं की मला माझा एक गावात मोठा चौक आहे, तर तुम्हाला कोणी उठून देणार नाही. परंतु आपण नेमके काय झालो, आपण कमजोर होऊन राहिले. आजही आमच्या त्या जुन्या काळची ताकद आहे. साहेबराव येळेकर म्हणते 500 लोकांनी ज्यावेळी मारल्या गेलं, त्या म्हशी तडाखात वळल्या गेल्या, ते ताकद आजही आहे, पण तुम्ही गमावून बसल्या. म्हणून तुम्हाला सर्वांना हेच विनंती आहे की आपण सर्वांनी जोपर्यंत एकीच राहत नाही तोपर्यंत तुम्हाला किंमत देणार नाही. म्हणून आजच्या या दिवसावर तुमच्याजवळ दिल्लीतलं बहुमत असेल पण आमच्याजवळ गल्लीतलं बहुमत आहे. आम्हाला माहित आहे, देशाला स्वातंत्र्य पान खाऊन मिळालेलं नाही तर छातीवर गोळ्या खाऊन मिळालेलं आहे. म्हणून आम्हाला हे म्हणायचं आहे की तुम्ही सत्याचा वाटप न करता आमच्या अधिकाराचं वाटप करा, आमच्या विचार स्वातंत्र्याचं वाटप करा, आमच्या महापुरुषांच्या विचाराचं वाटप करा. म्हणून आम्हाला तुमची अशी विनंती आहे तुम्हाला
की आमच्या यासमोर कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही यांची काळजी घ्या. आणि या कार्यक्रमाला सर्व आई बहिणी वयोवृद्ध विद्यार्थी जमले आहेत. त्यांनी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त सामील होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. सर्वप्रथम माझा मानाचा जय भीम. या भारताचे घटनाकार बाबासाहेब आंबेडकर आणि विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांना नमन करून मी माझे 2 शब्द इथे बोलतो. मला हे बोलायचे आहे, अमित शाह साहेब आता हिंदीत बोलतो का आपको मेरी बात अगर से आप तक पहुंचती होंगी तो मैं ये बोलना चाहता हूँ कि इस देश के अंदर हर व्यक्ति बाबा साहब के नाम की रोटी खाता है. जहाँ तक कि आपने भी बाबा साहब के नाम की ही रोटी खा ली है और आपके धमनियों में बाबा साहब के रोटी खाकर ही रक्त दौड़ता है. इसी तरह इस देश के हर नागरिक के धमनियों में बाबा साहब के नाम की रोटी खाकर ही खून दौड़ता है. और मैं ये बोलना चाहता हूं कि आप इस देश के अंदर जिस पद पे बैठे हो उस पद पे आपको यह समझना चाहिए कि वो पद भारतीय दंड संहिता के तहत चलता है और आपने और आपके धमनियों में जो बाबा साहब के नाम की रोटियां खाकर खून दौड़ रहा है